कसे काय म्हणणे वातावरण एकदम पावसाचा वाटा होता पण पाऊस काय पडा नाही होता आणि घरात बसन बसन पण कंटाळो इल्लेलो मग आई आणि मी बाहेर पडलो आणि आज पण रानभाजी काढतलो पण कुठची ती तुमका नंतर सांगते. इल्या आधीची काढूची थैसाही घेऊन येऊ नाही या भाजीकडे घेऊन इली आणि म्हणायला लागली ही भाजी वाटतं मका भारंगीची असा पण तिका फिक्स माहीत नाही होता. मग असली तर कमेंट करून तुम्ही सांगा आणि त्यानंतर इलो जी आपण भाजी काढूची असं सो आमच्याकडे एका टायकाळू म्हणतात काही काही टाकळा म्हणतात तर शुद्ध शब्द वाटतं टाकळाच असा तर तुमच्याकडे काय म्हणतात तर आपण कमेंट करून सांगा आणि आपण कोवळी कोवळी काढूची सगळ्यांका माहितीच बरेच जण म्हणत असते काय हो आता आमका शिकवू गेलो सो बघू शकते एवढी भाजी आम्ही काढून झालेली आणि माका वाटली एवढी आमका बस झालेली पण आई थोडीशी अजून काढूची होती आणि हईल्यानंतर आई एकदम कन्फ्युजच झाली कारण तिका कळत तयार नाही की नक्की मी काढते ती भाजी हीच काय नाही माका म्हणता ही पाना गोल वाटतात आणि खाली असत ती म्हणता वाटत नाही पण म्हटलं तुका वाटतं तर माका तर वाटत होती तीच भाजी होती पण हिची काय खात्री वाटत तयार नाही मग पुढे येल्यानंतर परत भेटली सेम टू सेम तशीच दिसा होती या जागेवरची काढून घेतली आणि अडे लक्ष पडलं तर मस्त गाय आणि सुंदर वासरू असंच चरा होते त्यांना बघून झाला आणि आम्ही घरात जाऊन निघालो कारण आपण जेवढी भाजी होई होती तेवढी आपण भेटलेली आणि डोक्यावरती हात घेऊची वेळ येली कारण